तर बहुजन विकास आघाडीतर्फे देण्यात आलेली ही प्रतिक्रिया होती। त्यामध्ये 100 पार करणं आमच्यासाठी फार कठीण नव्हतं, मात्र ईव्हीएम आणि वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून आपल्यावरती अशा प्रकारे वार करण्यात आलेले आहेत। मात्र आमचा विजय हा मी कार्यकर्त्यांना समर्पित करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि थेटपणे आपण सचिन अहिर यांच्याकडे देखील जाणार आहोत की येणाऱ्या निकाल आणि त्या संदर्भामध्ये नेमकं ते काय बोलतायत त्या संदर्भामध्ये। सचिनजी, थेट मला आपल्याला प्रश्न करायचा आहे की विविध प्रकारच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे, अगदी आता निकाल तर स्पष्ट होताना दिसतोय। मला तुमची पहिली प्रतिक्रिया हवी आहे आणि महा एक्झिट पोल जो लोकशाहीने केलेला होता त्यावरती देखील शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळतंय। सचिनजी, नाही कसं आहे की मुळामध्ये पहिला आता फायनल जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत बोलणं उचित होणार नाही। पण सचिनजी, जे आपण दिलेलं आहे त्याप्रमाणे, कारण आता मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, दिंडोशीला अजून मतदान काउंटिंगला सुरुवात झाली नाहीये, बरं, शिवडीला काउंटिंग सुरुवात झाली नाहीये, विक्रोळीला काउंटिंग सुरुवात झाली नाहीये, भांडुपला काउंटिंग झाली नाहीये। मी आता स्वतः मी सुनील शिंदे आम्ही या दोन्ही आमदार इकडे आता वरळीमध्ये आहोत। तिकडे 6 पैकी 3 झालेले आहेत, तिन्ही ठिकाणी आमचा विजय झाला आणि अजून 2 बाकी आहेत, 3 बाकी आहेत। त्यात एक आमची आघाडी आणि एक म्हणजे जे शिंदे गटाची आघाडी दिसते आणि दुसऱ्याची काउंटिंग पण सुरू झाली नाहीये। तर मला आश्चर्य वाटते की आकडे येत आहेत कुठनं, हाच एक संभ्रमाचा प्रश्न आहे। म्हणून मला असं वाटतं शेवटचे जोपर्यंत आकडे येत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल बोलणं काय उचित नाहीये। बरोबर आहे, मात्र सचिन ज्या प्रकारे काउंटिंगच सुरू नाही झाली आहे त्याचे ट्रेंड्स पण कसे सुरू होऊ शकतात। आता जे मी पाहतोय 227 चे 200 मध्ये 125 प्लस, ठाकरे बंधू फक्त 75, जिकडे काउंटिंगच सुरू झाली नाहीये त्याचा ट्रेंडच कसं दाखवतायत मीडियावाले, मला हेही समजत नाही। बरोबर आहे सचिनजी, उलट चांगली गोष्ट आहे की तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला हे तरी कळतंय की अनेक ठिकाणी अजूनही मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये। तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रभागांमधून आताही अपेक्षा आहेत आणि कुठे कुठे अजूनही मतमोजणी सुरू झालेली नाही, आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचं। विक्रोळीला आम्हाला अपेक्षा आहे, भांडूपमध्ये आम्हाला अपेक्षा आहे, घाटकोपरचा काही भाग आहेत, शिवाजी मानकुडमध्ये एमआयएमची सीट्स तिकडे आलेली आहेत 4-5, त्यापैकी आम्हाला 2 सीट्स वरती तिकडे अपेक्षा आहे, शिवडीमध्ये अपेक्षा आहे आणि वरळीमध्ये अपेक्षा आहे आणि इकडे आपलं भायखळामध्ये जिकडे आमचे आमदार आहेत हे मी म्हणतोय। बरोबर आहे, मात्र चिमटे काढण्यासारख्या प्रतिक्रिया भाजपच्या अनेक नेते मंडळींकडून पब्लिश झालेल्या आहेत, सोशल मीडियावरती देखील व्हायरल आहे। त्यांना काही प्रत्युत्तर द्यावंसं वाटतंय का? अति उतावळेपणा आहे का हा? आता उतावळे म्हणायला लागेल किंवा तुम्ही बघितलं असेल, मी तर असं म्हणेन सर्वांची क्षमा मागून की मीडियाचं कसं काय उतावळापणा हा दिसत नाहीये की ट्रेंड तुम्ही असं दाखवताय। ठीक आहे, निर्णय झाल्यानंतर काय असेल त्याची प्रतिक्रिया देऊ, जय विजय हा असतो। उद्या समजा जर लोकांनी नकारला असेल, ते लोकांनी नकारलंय की ईव्हीएम मशीननी नकारलंय की मार्करनी नकारलंय किंवा काय, त्याचं आम्ही विश्लेषण करूच करू। पण त्याच्यात अजून आकडे जिकडे काउंटिंगच सुरू झाले नाहीये तरी 227चा ट्रेंड हा दाखवणं मला वाटतं काही उचित नाहीये। बरोबर आहे सचिनजी, मात्र आज संध्याकाळपर्यंत किंवा ज्याही वेळेला प्रत्येक ठिकाणचे निकाल येतील चित्र पालटलेलं असेल यावरती अजूनही तुमचा ठाम विश्वास आहे का? नाही, कसं आहे, पालटलेलं असेल किंवा आहे तसं असेल हा नंतरचा भाग आहे, पण जिकडे सुरुवातच झाली नाहीये तिकडे तुम्ही ट्रेंड हा कसं दाखवू शकता, हाच मूलभूत प्रश्न आहे। बरोबर आहे, तुम्ही दिलेली ब्रेकिंग न्यूज आम्ही चालवणार आहोतच की अनेक ठिकाणी अजूनही जे आहे ते कुठल्याही प्रकारे मतमोजणीला सुरुवात झालेली नाही आणि त्या ठिकाणच्या ट्रेंडवरती देखील आपण चर्चा करणार आहोत। मात्र सचिनजी, ज्या वेळेला भाजप थेटपणे जल्लोष करताना दिसते, आपला विजय घोषित करून मोकळी होताना दिसते, निवडणूक आयोगाकडे तुम्ही जाणार आहात का? मतमोजणीला का सुरुवात झालेली नाही याचा खडा सवाल तुम्ही उपस्थित करणार आहात का? काय म्हणलं, परत बोला। सचिनजी, अजूनही निवडणूक आयोगाकडे तुम्ही जाणार आहात का? मतमोजणीला का सुरुवात झाली नाही, अनेक ठिकाणी मतमोजणी का बंद आहे याचा प्रश्न विचारणार आहात गरज आहे, कारण त्यांनी प्रभागनिहाय हे अगोदरच आम्हाला सुस्पष्ट सांगितलं होतं की पहिले जे समजा आमच्याकडे जी साऊथ आहे त्यात 6 महानगरपालिकेचे वॉर्ड आहेत, त्यात पहिले 2 करून मग एक 7वा जो आहे ते ठेवणार आहेत। तर मला असं वाटत नाही की तक्रार करण्याची काय गरज आहे, कारण ठरलेलं असं होतं। आता हा ट्रेंड कुठनं दाखवलं जातं हाच एक आश्चर्याची गोष्ट आहे, बाकी काय नाही। बरोबर आहे, ट्रेंड संदर्भातले आकडे आम्ही आमच्या प्रतिनिधींकडून देखील पुन्हा एकदा क्रॉस चेक करणार आहोतच आणि मुंबईमध्ये क्रॉस चेक नाही, माझं म्हणणं काउंटिंगच झाली नाही तर ते दाखवले कसे जात आहेत, फक्त दुसऱ्याचे बघून घेऊन आपण
असा उद्धवळापणा का करतायत सर्वजण, हेच आमची नम्रतेने विनंती आहे. बरोबर आहे सचिनजी, तुम्ही विनंती करताय त्याचं निश्चितच आम्ही देखील पालन करू आणि क्रॉस व्हेरिफिकेशन आमच्या सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून करणार आहोतच. धन्यवाद, आपण आमच्या बरोबर बोललात त्यासाठी. आणि धन्यवाद. त्यानंतर आपण देवेंद्र फडणवीस